माझ्यावरती अमित कृष्णात सावंत यांना अत्याचार केलाय. त्याच्याकडून पैसे घेतले होते. माझ्या घरची अडचण थोडी होती, त्यासाठी त्यानं मला पैसे दिलेला, म्हणजे की व्याजानं 10% देतो असं बोलला आणि महिन्याला परत कर बोलला. पण मी त्याला 2-3 महिने दिलं व्यवस्थित, मुद्दल व्याज त्याला दिलं. पण काही घरी अडचण असल्यामुळे मी त्याला 1 महिना देऊ शकले नाही, 2 महिने देऊ शकले नाही. त्याचा फायदा त्यानं घेऊन घरी माझ्या कोणी नसताना तो माझ्या जवळ येऊन माझ्यावर अत्याचार केला. नकळत माझे व्हिडिओ त्यानं तयार केलेत आणि हा व्हिडिओचा फायदा घेऊन माझ्याशी त्यानं कधी बाहेर गाडीमध्ये तर कुठं कामावर जाताना असं त्यानं मला ती व्हिडिओची धमकी देऊन त्यानं वारंवार अत्याचार करत होता. मग परत माझ्या जावयाला त्यानं मारहाण केली म्हणून विचारायला मी त्याला गेले. तर विचारायला गेल्यानंतर परत त्यानं त्याच्या घरी पण मला ओढून घेतलं. माझ्यावर भरपूर अत्याचार झाला, मला सहन झालं नाही. मी पोलीस स्टेशनमध्ये गेले त्याची तक्रार नोंदवायला. पण त्यानं मला माझ्या जावायला व्हिडिओ माझे पर्सनल काय असतील ते त्याने दाखवलं. त्यानंतर मला भरपूर त्रास झाला. माझ्यासारख्याच अजून त्याच्यामध्ये तिथे डिव्हिजनमध्ये गेल्यानंतर अजून 300 व्हिडिओ त्याचे आहेत असे समजले. तो व्हिडिओ त्यानं त्याच्या मित्राला रोहित कदम याला पाठवले आणि त्यासमोर त्याची बायको प्रतिभा अमित सावंत ही सामील आहे. त्याच्यामुळं मला भरपूर त्रास व्हायला. माझाच त्रास बघून माझ्यासारख्या अजून कोणी त्यानं कोणाला फसवलं असतं तर त्या बहिणींनी पण येऊन त्याच्या समोर पोलीस स्टेशनला येऊन त्याच्या विरोधात कारवाई करावी एवढीच माझी विनंती आहे. माझ्यासारखा अत्याचार कोणी सहन करू नका. आता वेळ आहे, तोपर्यंत सावरून घ्या तुम्ही.